આજે આપણે આ કાર્યક્રમ સુંદર રીતે આયોજિત કર્યું છે કમિટી એમનો ખૂબ ખૂબ આભાર માને છે. हेलो स्टार्ट मैच. अमित जी मैच स्टार्ट. अमित सर चला मॅच सुरू करा. तरुण देव. म्हटलं जातं की जिंदगी छान आहे थोडीला आणि रडतोस काय वेड्या लढण्यात छान आहे. मॅच लावती सुरुवात. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर रन. 4 धावा पाहायला मिळतील. स्ट्रेट ॲज एरो डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून 4 धावेसाठी आलेला हा चौकार. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. कर्मेशने इथे कॅच सोडली आहे. कॅच सुटली की इतिहास बनतो. मागच्या 2 मॅचेस मध्ये कॅच सुटली आणि त्यानंतर इतिहास बनला. गोपाल सर आणि कॅच पकडला तर पकड कॅच तर इतका फरक नाही पडत, मात्र कॅच सोडल्यावरती फरक पडतो. तुम्हाला देखील माहिती आहे. आणि सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही थोडेसे आनंदी नव्हता, मात्र आता आनंदी आहेत. आमची टीम फायनलला पोहोचली आहे. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. सर मी काय म्हटलं होतो, कर्म तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासी, नियत तेरी अच्छी तो घर में मथुरा काशी. तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करत राहा, आयुष्याच्या पटलावरती यश नक्की मिळतो. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. इथे देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे लॉंग ऑफ ला क्लिअर करत हाय अँड माइटी हिट बाय द माइटी मॅन. इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट सिक्सर. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. क्विक रिप्लाय असो मात्र दिला जातोय. म्हणतात ना इतका जवाब पत्थर से. टीट फॉर टॅट. जशास जसं उत्तर. वार वरती पलटवार. ऍक्शन वरती रिॲक्शन. षटकाराला क्विक रिप्लाय जो मात्र डॉटने दिला गेलाय. पुन्हा एकदा मिस्टॅम्प स्ट्रोक मात्र तोपर्यंत कंप्लीट केली जाते सिंगल. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट. पहिल्या षटकाची समाप्ती. 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा ताप फलकावरती पाहायला मिळतील. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होती. 13 रन 1 विकेट के नुकसान पे. 0 विकेट. ओके माय मिस्टेक. बॉलिंग में नीरव जी आ चुके हैं. वो रहते हैं बदलापुर में पर खेलते हैं निरल से. और ये विकेट राहुल भाई ने कैच पकड़. लागते विजयाची साहूल. मात्र किती वेळ ती साहूल पाहायला मिळेल, येणारी वेळ आपल्याला सांगू जाईल. नेरल टीम को बहुत जल्दी सफलता प्राप्त हुई करण द स्ट्राइकर को आउट करने में. जिगो ऑन स्ट्राइक. फिर एक बार वेल बोल्ड बाय नीरव. फिर एक बार अच्छी गेंद. बॅक टू बॅक 2 बिंदी गेंदे. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळतात. क्वालिफाइंग मॅच फॉर द सेमीफायनल एक प्रकारे क्वालिफाय टू आहे. म्हणजेच काय तर व्हर्च्युअली सेमीफायनल. व्हर्च्युअल सेमीफायनल पाहायला मिळते, ज्याला आपण क्वालिफाय टू किंबहुना एलिमिनेटर 2 असं देखील म्हणू शकतो. 14 रन 14 धावा धावफलकावरती. आउटसाइड लेग स्टंप. रन का इशारा. इट्स वाइड बॉल. नीरव ने जोड़ा 1 रन करजत के खाते में और एक नो बॉल. नो बॉल पाहायला मिळेल. 16 धावा. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न होता, मात्र इथे डॉट बॉल येतोय. एकाकडे मोबदल्यामध्ये 16 धावा. 16 रन ऑन द बोर्ड. आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी का इशारा बाय अंपायर. इट्स वाइड बॉल.
वाइड वंस अगेन। क्वालिफाइंग मैच के लिए थोड़ा दुखद है, पर हमें आशा है कि वो जल्दी ही अपने आप को इसमें से रिकवर कर लेंगे। मैच बहुत ही सीरियस मोड में जा रही है अब। 2 षटकांची समाप्ती 18 धावा, 2 की समाप्ती 18 रन। एंड ऑफ 2 ओवर 18 रन्स ऑन द बोर्ड। गलतियों की कोई गुंजाइश अब होनी नहीं चाहिए। मिहिर द कैप्टन बॉलिंग अपने कंट्रोल में लेते हुए। सेंसिबली लेफ्ट कर दिया है बैट्समैन जिगू ने, वाइड का इशारा। इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय। गोलंदाज पुन्हा एकदा तयार। वाइड बॉल आउटसाइड लेग स्टंप वाइड अगेन। यही वाइड सारे आगे चल के भारी पड़ सकते हैं टीम नेरल को। बरोबर सर, कारण इलेक्शन मध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि टेनिस बॉल क्रिकेट मध्ये एका एका दावेला महत्व असतो। कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सिंगल आणि सिंगलच्या मदतीने 22। करण के आउट होने के बाद टीम थोड़ी स्लो हो चुकी है। करजट टीम को भी रिकवर करना पड़ेगा। थैंक्स टू टीम नेरल जो उनको लगातार वाइड और नो बॉल से एक्स्ट्रास दे रही है। थोडंसं प्रेशर मध्ये आपल्याला पाहायला मिळतो, दडपण पाहायला मिळतो आणि प्रेशर मध्ये 24। प्रेशर मध्ये प्रेशर कुकरची देखील शिट्टी वाजते। तुम्ही आम्ही माणसं चूक होत असताना पाहायला मिळतात, मात्र चूक झाल्या त्यातून शिकणं गरजेचं आहे। काय चूक केली अॅनलाइज करून त्यानुसार तुमच्या माध्यमातून प्रेशर कुकरची पण शिट्टी वाजते, ते बरोबर म्हणाले तुम्ही, पण शिट्टी वाजली तर गाडी सुटते माहितीये ना। बरोबर सर, तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा। आप बोले भगवान बोले। परत एक वाइड। सर काय वाटतं किती दिवसांनी ओव्हर खपेल, संपेल किती दिवसांनी ओव्हर? (27 with the loss of 1 wicket). 27 रन 1 विकेट के नुकसान पे। बेहतरीन फील्डिंग सिली मिड ऑफ में। तब तक डॉट बॉल की समाप्ति। आखिरकार बॉल से टाइम बाद ये ओवर कंप्लीट। एंड ऑफ 3rd ओवर 3 षटकांची समाप्ति 27 धावा। 27 है कि 4 ओवर खत्म हो गए, पर हुए हैं 3 ओवर। सामने वाली टीम को 4 ओवर का फायदा हुआ है। अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळतीये। राहुल टू बॉल। BKPL 2025 चा एडिशन नंबर 2 आपल्याला पाहायला मिळतो। यावेळेस स्ट्रोक अप्रतिम चेंडू षटकार। डीजे आकाश, डीजे आकाश हॅलो हॅलो हॅलो। इथे वाईट बॉल पाहायला मिळतोय। मी उल्लेख करत होतो BKPL चा। ही क्रीडा स्पर्धा सर फक्त आणि फक्त मी म्हणेल कुठेतरी आपल्यामध्ये पॅशन वाढलं पाहिजे यासाठी नाहीये, तरी क्रीडा स्पर्धा कशासाठी? आपल्या समाजातली जी माणसं आहेत त्यांना एकतीचा हा प्रतीक आहे। त्यांना एकत्र आणायचं काम या क्रीडा स्पर्धेने केलेलं आहे। खूप सारी मेहनत प्रत्येकाच्या माध्यमातून पाहायला मिळतीये। यावेळेस कॅचची संधी होती हॅलो हॅलो आणि कॅच इथे सुटत असताना पाहायला मिळतीये। 36 धावा। राहुल का बॉलिंग स्टाइल देखे आपको विंबलडन के सर्विस का स्टाइल याद नहीं आ रहा आपको? यस, अब देखिए अच्छी गेंद थी। डॉट बॉल की सॉरी सिंगल रन मुकम्मल। 38 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील। 38 वाइड बॉल 39 रन्स 39।
गुण नंबर 34 कंप्लीट, 4 षटकांची समाप्ती, 40 धावा. मैच फिनिश होने के बाद में आपका डांस होना चाहिए. अब तक ये टीम ने 11 एक्स्ट्रास दे चुके हैं. 11 extras are been given by Neral team to Karjat as a gift. And whenever they got the loose ball, Karjat team had made no mistakes to hit them straight to the boundary. Definitely, sir. Prashant on strike. Last over. There's some misfield. दो runs. Two runs are completed and scorecard moves on 42 with the loss of 1 wicket. Karmesh to Prashant, well collected by Mihir, the captain. Yes, lofted But drive. once again, there's a misfield, and this will be only benefited to the opposition team. फिल्डिंग चांगलं करणं महत्वाचं आहे, कारण प्रत्येक एरर संघाला बॅकफुट वरती घेऊन येऊ शकतो. Oh, what a ball! What a ball! It was a close hit. सबमरीन डिलिव्हरी होती, एक्सपेक्टेड केलं त्यापेक्षा थोडंसं खाली टेक ऑफ राहिला. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते, क्रिकेटच्या बरी भाषेमध्ये म्हटलं जातं. पुन्हा एकदा सिंगल धाव कंप्लीट. सिंगलच्या मदतीने 45 धावा अजूनही 2 चेंडूचा काही या इनिंग्स मधील शिल्लक. सेमीफायनल. Again, the batsmen here struggle to send their ball to the boundary line. Last ball to go. 1 to go. Karmesh to Prashant, and Prashant hits, but well collected by Karmesh. चा टार्गेट आहे. 46 स्कोर ऑन दी स्कोरबोर्ड. 47चा टार्गेट इथे सेट करण्यात येतो. यस, वन्स अगेन डीजे. नेरल ने वाइड रन्स जो दिए हुए हैं उनको हार्ड स्ट्राइक से कंपेंसेट करना होगा. करजत टीम हैज टू कीप देयर फील्डिंग वेरी वेरी टाइट. त्याच्यामध्ये 11 रन एक्स्ट्रा आहेत, म्हणजे ऍक्च्युअली टेक्निकली टीमने 35 रन जोडलेले आहेत. यस सर, असं म्हटलं जातं ना, मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वाले को नहीं मिलता जिंदगी में कुछ, लेकिन लड़ने वालों के कदमों में जहान होता है. स्कोर थोड़ा सा छोटा है, लेकिन यहाँ पे फाइट करेंगे तो कमबैक कर सकते हैं. करजत टीम का भी पहला वाइड और दूसरा स्ट्राइक. 6 रन. बॉलिंग मार्क के ऊपर करण, जिस करण ने इस टूर्नामेंट में बेहतरीन गेंदबाजी की, वही करण अब गेंदबाजी करते हुए थोड़े से एरर करा. इसे कहा जाता है प्रेशर. मयूर का बहुत अच्छा 6 रन लास्ट बॉल में, और एक बट अनफॉर्चुनेटली नेट्स को लग के पीछे चला गया है. हे प्रभु, हे हरि राम कृष्ण जगन्नाथम, ये क्या हुए? कुछ तो हो गया, और कहते हैं ना, हुआ तो हुआ, कमाल हुआ.
और धोती फाड़ के रुमाल हुआ। ओ क्या बात है, स्ट्रोक बेहतरीन गेंद सीमा पार। बेहतरीन छक्का, फैंटास्टिक प्रेजेंटेशन ऑफ पावर। ताकत भी थी, ताकत भी थी और क्लास भी था। इसे कहा जाता है सेंसिबल, एजुकेशनल, क्लेवर क्रिकेट, सब्जेक्टिव क्रिकेट। एवरी ग्लिटर इज नॉट गोल्ड। हर चमकने वाली चीज सोना नहीं होती। सिक्सर आ गया, लेकिन उसके बाद में सिंगल आना जरूरी है। 6 रन का इशारा। सिक्सर, क्या बात है। हम किसी से कम नहीं, ये दिखा दिया है टीम नेरल ने। 21 रन्स। इथे डॉट बॉलची समाप्ती प्रशांत होती है। करेक्ट्स द बॉल and himself goes for the bowling. चोवीस 26 धाब्यांची गरज, 24 आणि 26 धाब्यांची गरज असं समीकरण पाहायला मिळतोय। कर्मेश with glittering yellow boots on strike. पहिले सर तुम्ही एकच रंग बघत होते, मात्र आता येलो कलर देखील बघायला लागलेत। तुम्ही मला विचारलं होतं की तुम्ही लाल रंग का बघताय, तर तुम्हाला सांगतो आमचे जे पूर्वज होते त्यांचे हिरालाल, जेठालाल, वामनलाल, शंभूलाल असे सगळे नाव, म्हणून आम्हाला लाल रंग खूप आवडतो, कारण की आमच्याकडे सगळे लालच असतात आणि लालच करत असतात। त्या हिशोबाने आमच्या अंपायर्स देखील, अंपायर पण लाल आहेत आणि त्यांचे डिसिजन नेहमी आमचीच लाल म्हणून आपण एक्सेप्ट करतो। बोला सर, बोला। परत ऐकायचे काय? आवाज येत नाही, परत ऐकायचे की नाही? आणि लाईव्ह वरती दाखवलं जाईल, सर्वांनी क्लिप काढायची आणि सरांना मेन्शन करायचं। सर होऊन जाऊ दे। मी म्हणालो की लाल रंग का आवडतो, कारण की आमच्या पूर्वजांची नावं हिरालाल, जेठालाल, शंभूलाल अशीच होती, म्हणून आम्हाला लाल रंग खूप प्रिय आहे। जसं तुम्ही म्हणाले की आमचे अंपायर पण लाल रंग वाले आहेत, तर ते जे डिसिजन देतात ते खरंच असतं नेहमी, म्हणून आमचीच लाल। टाळ्या व्हायला हरकत नाहीये, टाळ्या वाजणं गरजेचं आहे। 45 रन्स ऑन द बोर्ड। 25 रन ऑन द 25, बोर्ड। माय बैड, 25 रन्स। मजाक मजाक में अब्दुल रजाक हो गया है। (26 ऑन द बोर्ड। 18 चेंडू आणि 21 धावांची गरज। 18 चेंडू आणि 21 असं समीकरण सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय। 18 बॉल मध्ये 21 रन्स पाहिजेत। गोपा सर, एक प्रश्न असतो की ज्यावेळेस आपण कुठली क्रीडा स्पर्धा बनवण्याचा प्रश्न ठेवतो, त्यावेळेस ती क्रीडा स्पर्धा कंप्लीट होईल की नाही, यश मिळेल का नाही, मात्र इथे जे टाळ्या वाजतायत ते तुमचं यश आहे। एडिशन नंबर 2 2025 चा एडिशन आपल्याला पाहायला मिळतोय। क्रिकेट हे फक्त आणि फक्त मी म्हणेल की एक निमित्त आहे, मात्र आपला समाज एकत्र आला पाहिजे, यासाठी एक प्रामाणिक ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते। सो आमच्या गोपाळ सरांसाठी आणि क्रीडा स्पर्धेसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये, टाळ्या वाजायला हरकत नाहीये, कारण टाळ्यांसाठी जीएसटी लागत नाही, टाळ्यांसाठी जीएसटी लागत नाही। त्याने काय होतो, एक्युप्रेशर पॉइंट देखील आहेत, ब्लड सर्क्युलेशन देखील चांगलं होतं। 32 धावा आहेत। यावेळेस देखील एक धाव कंप्लीट होतीये, सिंगल धावची मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतीये। 33 धावा, विजयासाठी 13 चेंडू 14 धावांची गरज। 13 चेंडू आणि 14 धावांची गरज कंप्लीट केली जाते। सिंगल 12 चेंडू आणि 13 धावांची गरज। बॉल टू बॉल गेम जा रहा है।
अभी भी मैच नेरल टीम के पलड़े में है, नेरल टीम का पलड़ा भारी। प्रतिबिंब ठरवणार आहे शेवटी एक लूज बॉल और पेनल्टी बहुत भारी पड़ेगी। बॉलर विल हैव क्रिकेट इज अ गेम ऑफ मॅजिक। कंप्लीट सिंगल होत असताना पाहायला मिळेल. विजयासाठी फक्त 6 धाब्यांची गरज आहे. Every ball which will be smartly played will only add to the benefit of the opposition team. And this ends. या